दरम्यान विजय वडेट्टीवार बोलत आहेत, थेट जाऊया. भूमिका त्यांची ती प्रामाणिक आहे असं मी समजतो. मुंबई गोवा महामार्ग नेहमी चर्चेचा विषय राहतो, त्यातले खड्डे आणि या संदर्भामध्ये आता राज ठाकरे त्याची पाहणी करणार आहे. नाही, ते स्पेस टेक्नॉलॉजी, कॅनडाची टेक्नॉलॉजी आणि आमच्या गडकरीजींना त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक्सपोर्ट करा. म्हणजे हे पाहिल्यानंतर तो शेख दररोज एक दगड घेऊन आपलं डोकं आपटून घेईल ना. बरं झालं नाही पाठवले, नाही तर शेखला आपलं डोकं फोडून घ्यायची पाळी आली असती गडकरींना बघून. आता हे नॅशनल हायवेची जी स्थिती आहे, स्टेट हायवेची स्थिती आहे, राज्य सरकारने केलेली कामं आहे, हे कमिशनखोरीचं लक्षण आहे. प्रचंड कमिशन खालं आहे. 40% कमिशन तुम्ही ओरबाडून खाल तर काय रस्त्यांची स्थिती राहील, कशी राहील? आणि एवढं मोठा कमिशन दिल्यानंतर तो रस्त्यामध्ये खडी टाकणार आहे का माती टाकणार आहे? तुमच्या जर उरावर माती फेकत असेल तो ठेकेदार 40% रुपयानं, गिट्टी टाकत असेल, दगड टाकत असेल, तर रस्त्यावर मातीच टाकेल ना. हे सगळं त्यामुळे होत आहे. आता राज ठाकरे जात आहेत, ठीक आहे, म्हणजे ती परिस्थिती त्यांना दिसेल, पण ते सगळ्यांना माहीत आहे आता महाराष्ट्रामध्ये पुलं कसे खचलेत, देशामध्ये पुलं कसे खचलेत, त्या रस्त्यांची काय अवस्था आहे. पूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे महाराष्ट्रामध्ये. मागचे 60-70 हजार कोटी रुपये अजूनही ठेकेदाराचे मिळाले नाही. ठेकेदार काम करत नाही. आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. प्रत्येक विभागामध्ये पूर्वी पहिले तर टेंडरच्या वेळेस, आता विभागामध्ये टेंडरच्या वेळेस पैसे खायचे, आता निधी वितरित करतानासुद्धा पैसे खात आहेत. म्हणजे जलसंधारण विभागामध्ये त्या खात्यामध्ये 10.5% दिल्याशिवाय निधीच मिळत नाही. जलसंपदामध्ये निधी मिळत नाही. हे जे काही धंदे चालले आहेत निधी वितरणीचे, मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे.